उन्हाळ्यात खास टोमॅटोच्या लोणच्याकरता मिळणारे चक्री टोमॅटो मला सहज बाजारामध्ये मिळालेले आहेत. त्याचं आपण लोणचं घालणार आहोत. काही जे आहेत ते फक्त शेतामधले अगदी पातळ सालीचे, आणि आपण इथे बघू शकतोय की हे आंबटपणाला पण चांगले असे 2 प्रकारचे टोमॅटो यामध्ये आहेत. चक्री टोमॅटो जर तुम्हाला मिळाले नाही तर या प्रकारचे टोमॅटो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, आणि त्यामध्ये आपल्याला चिंच पण ऍड करता येईल. आता ही चिंच घ्यायची कशी, तर या दिवसामध्ये मिळणारी, त्यामुळे त्याचा रंग काळसर नाहीये, छान रंग येतो, म्हणून शक्यतो नवी चिंच याच्याकरता वापरायची. आता ही चिंच वापरताना आपल्याला दिसतंय यामध्ये काड्या आहे, कचरा आहे, असं सगळं बाजूला करायचं आणि ती लोणच्या करता म्हणून तयार करून घ्यायची. बाजारामध्ये तुम्हाला नवीन चिंच मिळाली नाही तर याप्रमाणे तुम्ही जी मिळेल ती घेऊ शकता. तर ह्या चिंचेचं प्रमाण आपल्याला किती ठेवायचं आहे, हे टोमॅटो जर 1.25 किलो असतील तर आपल्याला चिंच 1/2 किलो घालावी लागणार आहे. लोणच्या करता आपल्याला आलं आणि लसूण वापरायचे आहे. यासाठी लसूण 3 ते 4 कुडं असली पाहिजेत. त्या मानाने आपल्याला आलं कमी घालायचं आहे. जिरं 2 चमचे, मेथी 2 चमचे, हवी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता, मोहरी पण 2 चमचे. हे सर्व आपल्याला सुकं भाजून घ्यायचं आहे. हिंग पावडर, मीठ, आता जिरं हे भाजलेलं आहे, मेथी खमंग झालेली आहे. सर्व भाजलेल्या गोष्टी मिक्सर मधून काढायच्या आहेत. टिपिकल चव यावी यासाठी तिळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे फोडणीसाठी. तिळाच्या तेलामध्ये एक सुंदर चव असते. टोमॅटोच्या लोणच्यासाठी मस्त लाल रंगाचं तिखट वापरायचं आहे. अगदी साधं आहे, मसाला तिखट नाही. आता सर्वात आधी आपण टोमॅटो धुवून घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत. टोमॅटो चिरून घ्यायचं काम आपल्याला आदल्या दिवशीच करावं लागतं, तेव्हा आधी टोमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचे. आपले टोमॅटो चिरून झालेले आहेत आणि हे रसदार नाही आहेत, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी सुटणार. हे जे टोमॅटो आहेत हे गावरान आहेत, म्हणजे शेतामधले आहेत, त्याच्यामुळे त्याला रस खूप असतो, साल पातळ आणि रस खूप, आणि आंबटपणा पण खूप असतो. आता यामधला रस आपण काढून घेणार आहोत. टोमॅटोचा हा रस आपण बाजूला केलेला आहे. बाजारातून आणलेली चिंचोके काड्या वगैरे काढून स्वच्छ करायची. ही चिंच आता आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता मी जे पहिलं प्रमाण सांगितलंय त्यापेक्षा मी थोडीशी कमी घेतली, कारण मला चक्री टोमॅटो आंबटसर असलेले मिळाले. आता त्या आमटाच्या प्रमाणात आपल्याला हेही प्रमाण कमी जास्त ठेवायचं आहे. याप्रमाणे आपण धुवून घ्यायचे. पहिल्यांदा हे जे आपण टोमॅटो चिरले त्याचा रस काढून घ्यायचा, मीठ लावायचं आणि मग ते रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. हे पिळून घेतलेले टोमॅटो आहेत ते आता आपण एका ताटामध्ये पसरून देऊया, आणि हे ताट आपल्याला दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवायचं आहे. हा जो काढलेला रस आहे तो आपण यामध्ये घालून देऊया. याच्यामध्ये चिंच भिजेल आणि मग त्याचा कोळ आपल्याला काढायचा आहे. हे उन्हामध्ये ठेवायचं आहे. या टोमॅटोच्या फोडी आपण ताटामध्ये पसरून ठेवलेल्या आहेत. झाकून ठेवायच्या त्या रात्रभर, पण दुसऱ्या दिवशी 7-8 तास ठेवल्यानंतर त्या आपण उन्हामध्ये घालायच्या आहेत. आता असं 2 दिवस कडक ऊन आपल्याला द्यायचं आहे टिकण्याकरता. म्हणून जेव्हा टिकाऊ लोणचं नसतं तेव्हा ऊन द्यायची शक्यताच नसते. आता ह्या ज्या फोडी आहेत आपण तयार केलेल्या बारीक फोडी आहेत त्या आपल्याला उन्हामध्ये पसरवून द्यायच्या आहेत. हे लोणचं आपण 1.25 किलोचं तयार करत आहोत. हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालूयात. हा आपला मसाला मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे. टोमॅटोच्या लोणच्यासाठी हे आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत, आणि उद्याचंही ऊन ह्याला द्यायचं आहे आपल्याला. टोमॅटोचा जो रस आहे त्याच्यामध्ये ही भिजत घातलेली चिंच आहे ती आपल्याला कोळून घ्यायची आहे. आपण 2 दिवस याला ऊन दिलेला आहे. आपण रस वेगळा काढलेला होता टोमॅटोचा, त्याच्यामध्ये चिंच भिजवून ठेवलेली होती. 2 दिवस आपण या टोमॅटोच्या फोडी सुद्धा उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत. तुम्हाला दिसेल दोन्हीचा रंग वेगळा आहे. एक आहे ते चक्री टोमॅटो ज्याचा रंग नाहीये पण चव खूप छान आहे, आणि दुसरे होते ते हे चक्री टोमॅटोच आहेत पण हे कमी होते, म्हणून आपण हेही टोमॅटो वापरलेले आहेत. मोहरी, मेथी, जिरं ह्याची पूड आपण तयार केलेली आहे. आणि हीच वेगळी चव, की ही ट्रिक तुम्हाला कळेल की याच्यामधला वेगळेपणा काय आहे लोणच्याचा. ह्याची जी चव आहे तोच निराळेपणा आहे, ती तुमच्या जेवणाची लज्जत वाढवेल.
आता आल्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमी ठेवायचं आहे. आपण 3-4 कुडं सांगितलेली आहेत. एवढं आलं मी याच्याकरता वापरलेलं आहे. लसूण, त्याच्या पुरेसं मीठ, आलं लसूण पेस्ट तयार आहे. हा जो 2 दिवस चिंचेचा कोळ तो मी गाळून घेते, म्हणजे कचरा वगैरे असेल तरी तो जाईल. आणि दुसरं म्हणजे टोमॅटोच्या बियांची काही गरज नाहीये. ही जी आपण पावडर करून घेतलेली आहे ती आता एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. आणखी तुम्हाला एक ट्रिक यामधून मिळेल की आलं लसूण जी पेस्ट केलेली आहे ही याच्यामध्ये मिसळून द्यायची आहे आणि ती फोडणीला काही घालायची नाहीये. या पेस्ट मध्येच आपल्याला मसाल्यामध्ये कढवलेलं तिळाचं तेल घालायचं आहे आणि हीच आहे लोणच्याची चव वाढवणारी ट्रिक. मसाला, खट, मीठ याचा आपण खळगा करून घेतलेला आहे. तेल आपण गरम करत ठेवूया. तेल तापल्यावर मेथी थोडीशी याप्रमाणे रंग ठेवायचा. जिरं, हिंग, हळद अगदी थोडी. हा जो आपण खळगा तयार केलेला आहे यामध्ये ही घालून द्यायची आहे. हे आपण कडकडीत तेल म्हणजेच फोडणी तयार केलेली यामध्ये घालून दिले. त्यामध्ये आहे लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, जिरं, मोहरी आणि मेथीची पावडर. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गार झालं की आपल्याला टोमॅटोमध्ये मिसळून द्यायचं आहे. या टोमॅटोच्या लोणच्यासाठी अनेक ट्रिक तुम्हाला यामधून समजून जातील, तेव्हा व्हिडिओ नक्की बघा. तर आपण हे सगळं कालवून घेऊया. हे टोमॅटो आणि चिंचेचा कोळ जो एकत्र केलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण घालून देऊया. नेहमी लक्षात ठेवायचं कोणत्याही लोणच्यामध्ये फोडणी गारच असली पाहिजे. चवीने खाणार त्याला घरचं सुंदर लोणचं मिळणार. ही लोणच्याची पद्धत जर तुम्हाला माहिती नसली तर तुम्ही खूप मिस करताय. आणि विकत आपण कितीही आणलं तरी घरच्याची चव निराळीच असते. भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.